नागपूर जिल्ह्यातील चारगाव येथे प्लॉट खरेदी प्रकरणात नागरिकांनी फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. संध्या डहाके या हुडकेश्वर येथे राहणाऱ्या असून त्यांनी सुमारे 17 ते 18 वर्षापूर्वी चारगाव परिसरात जमीन खरेदी केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यावेळी पूर्ण रक्कम दिली होती. मात्र आजपर्यंत त्यांना त्या जमिनीचे पजेशन देण्यात आलेले नाही. या दरम्यान जमीन विकणाऱ्या व्यक्तीचे निधन झाले असून त्यांचा मुलगा निलेश झाडे त्यांच्याकडे पजेशन बाबत विचारणा केली असता त्यांनी जबाबदारी नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. मेरा नाम संध्या डहाके है, मैं हुडकेश्वर में रहती हूँ. हमने 17-18 साल पहले रमेश झाड़े करके चारगांव में हमने एक ज़मीन खरीदी थी. तो आज वो अभी उनकी डेथ हो गई है और उनका बेटा है निलेश झाड़े. तो हमने ज़मीन जो खरीदी थी वो उन्होंने अभी तक हमको पजेशन नहीं दिया है ज़मीन का. हमने पैसे वगैरह सब दे दिए लेकिन उन्होंने पजेशन नहीं दिया है. और हम उनके पास गए तो वो बोल रहे हैं कि आपने मेरे पिताजी से ज़मीन खरीदी है, आप उनके पास जाइए. अब हमको पिताजी के पास उनके पिताजी की डेथ हो चुकी है. अब उनके पास जाने के लिए तो हमको ऊपर जाना पड़ेगा. तो इसीलिए हम लोग उनके पास गए. तो उनके पास जाने के बाद उन्होंने बोला कि आप कहीं भी चले जाओ. हम लोग पुलिस स्टेशन भी गए तो वहाँ गए तो वो लोग बोलते हैं कि सिविल जाओ, और यहाँ से वहाँ पुलिस वाले भी भगा रहे हो. उनके पास गए, निलेश झाड़े करके उनके पास गए तो वो बोल रहे हैं आप कहीं भी जाओ, आपको कुछ नहीं मिलेगा, आपको जहाँ जाना है उनके पास चले जाओ. और मेरे साथ हम अकेले ही नहीं, हमारे साथ 50 से 60 लोग हैं और इन्होंने ऐसे सब, हमारे पास सारे प्रूफ है. ऐसा नहीं है कि हमारे पास कुछ नहीं है, लेकिन वो हमारी सुन ही नहीं रहे. और इसलिए हम लोग इतना परेशान हो गए तो यहाँ NGO की तरफ आए. तो हमको लगता है कि यहाँ हमारी सुनी जाएगी. याच प्रकरणात कॅप्टन रमेश नहांके यांनीही आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 2009 साली ते देहरादून येथे सेवेत असताना त्यांनी रामेश्वर बिल्डर्स या नावाने चारगाव परिसरात एक प्लॉट खरेदी केला होता. मात्र प्लॉट खरेदी करूनही त्यांना आजपर्यंत त्या जागेचे प्रत्यक्ष पजेशन दाखवण्यात आलेले नाही. निवृत्तीनंतर त्यांनी पुन्हा बिल्डरकडे चौकशी केली असता त्यांना टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या संदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता हा विषय सिव्हिल कोर्टाचा असल्याचे सांगून तक्रार स्वीकारण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. आता पीडितांची मागणी आहे की त्यांना त्यांचा प्लॉट मिळावा आणि त्या प्लॉटची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत मिळावी. मी कॅप्टन रमेश डहाके 2009 मध्ये देहरादूनमध्ये पोस्टेड होतो. तेव्हा मला राजेश बांबलचा फोन आला की आमच्या इकडे प्लॉट विक्री आहे आणि त्या बिल्डरचे नाव आहे रामेश्वर बिल्डर्स. त्याचं नाव आहे रमेश झाडे. यांच्यामार्फत तुम्हाला प्लॉट्स मिळेल. त्याकरता मी उत्सुकताने तो प्लॉट परचेस केला त्यांच्याकडनं. पण त्यांनी पजेशन ते दाखवली नाही की हा प्लॉट इथे आहे म्हणून. काही वर्षानंतर जेव्हा मी रिटायर झालो त्यानंतर पुन्हा परत त्याच्याकडे गेलो, मागणी केली की ह्या प्लॉटची रजिस्ट्री करून द्या. पण तो नाकारत गेला आणि तुम्हाला जेव्हा मी वेळ येईल तेव्हा मी अवेलेबल राहील, तुम्हाला करता येईल तो प्लॉट तुमच्या स्वाधीन. परंतु त्याआधी पुन्हा मी परत गेलो होतो त्यानंतरसुद्धा, पण त्यांनी पजेशन दाखवले नाही. शनी मंदिर दाखवलं, तिथूनच त्यांनी फक्त बोर्ड दर्शवला की ही जमीन आहे आणि हा इथे तुमचा प्लॉट आहे, पण पजेशन त्यांनी दिलेली नाही. त्याकरता पुन्हा एकदा परत गेलो. शेवटी माझं सध्या राहणं हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या मागेच आहे. तिथून मी त्यांच्याकडे गेलो सकाळी 9:30 वाजता. त्यांच्याकडे त्यांच्या मिसेस आल्या बाहेर. म्हटलं रमेशराव कुठं आहे? ते म्हणे वारले, त्यांचा मुलगा आहे म्हणे. म्हटलं त्यांचा मुलगा त्यांना पाठवा, आता अवेलेबल नाही आहे म्हणे, ते ऑफिसमध्ये गेतात. तर ऑफिसचा ॲड्रेस विचारला असता त्यांनी तो पण मला सांगितलं नाही. त्याच्यानंतर फोनद्वारे मी त्यांना संपर्क केला. त्या संपर्कात त्यांनी म्हटलं की तुम्हाला ही काही जमीन मिळणार नाही आणि ते तुम्ही जे स्वाधीन करायचं असेल तुमच्या ते माझ्या वडिलांकडून घ्या. जेव्हा की त्यांचे वडील मृत्यू पावले होते. हा त्यांना बोलण्याचा अधिकार नव्हता, पण त्यांनी हे पूर्ण नॉमिनी करून आमच्याकडे रजिस्ट्रेशन आहे ते त्यांनी दिलं असता. त्याच्याकडे आम्ही स्वतः घेऊन गेलो, पण त्यांनी नकार दिला की तुम्हाला जे करायचं ते करा. त्याकरता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेलो, पण त्या पोलिसांनीही सुद्धा आमची अर्जी स्वीकार केलेली नाही. त्याकरता स्वतःहून मग आम्ही NGOमध्ये एक आम्हाला असं समाधान मिळालं की त्यांच्यातर्फे मार्फत तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. त्यामार्फत आम्ही मार्फत त्यांच्याकडे आलो आणि आम्हाला हे एवढी शाश्वती आहे की आम्हाला आमचा प्लॉट किंवा त्या प्लॉटची सध्याची हल्लीची किंमत आहे ते आम्हाला मिळेल याची पूर्ण शाश्वती आहे.